नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इरावती मात्र आता ही रूममध्ये असते. आता ती बाहेर हॉलमध्ये येते आणि तेवढ्यात आता तेथे मालविका धावतच येते. आता ती काही भाजीपाला वगैरे घेऊन आलेली असते. आता धावतच येते आणि म्हणते की हे बघा मॅम, अहो मी मगाशी ट्रॅफिकमध्ये बघितलं, रमा तेथे होते आणि अक्षयसुद्धा. आता रमा ही अक्षयला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तेव्हा आता इरावती विचारते की अगं पण काय. मालविका म्हणते की अहो पण मला नाही कळाले नक्की काय म्हणत होती. आणि तेवढ्यात आता पार्वती आजी आणि आरोही आता अगदी तेथे येतात. आता पार्वती आजी आरोहीच्या मागे धावत असते. अगं आरोही आरोही. तर इरावती आणि मालविका लगेच बाजूला होतात. आता त्या दोघी काही बोलत नाही असे मुद्दाम त्यांच्यासमोर दाखवतात. आता मात्र आरोही तेथे टेबलवर उभी राहते आणि आता पार्वती आजी तिला म्हणते की अगं वेडाबाई काय चाललं तुझं. आता मात्र ती स्टेजवर उभी राहिली असे दाखवते आणि म्हणते की फायनली आज मात्र मी माझ्या आईसारखी रेडी झालेली आहे आणि मला माझ्या आईसारखं बनायचं आहे. आता जे काही ती स्टेजवर ते सगळ्यांच्या समोर बोलली तर ते सारखं सारखं तिला इतका आनंद झालेला असतो, म्हणून ती तेच बोलत असते. आता पार्वती आजी हे सर्व ऐकून विचारते की अगं किती वेळेस हे सर्व तू बोलशील. अगं तेच तुला कंटाळा नाही आला का. त्यावर तर आरोही म्हणते की आजी अगं मी आज इतकी खुश आहे, खूप खूप खुश आहे, कारण आई मात्र बाबाला भेटण्यासाठी शाळेमध्ये 2 महिने घालून आली होती. आता हे जेव्हा इरावती आणि मालविका ऐकतात आता त्यांना तर अगदी एक मोठा शॉकच बसतो. आणि हे बघ ना आजू, अगं बाबा सुद्धा तिच्या मागे तिला भेटायला गेला होता. आता इरावतीला आणखीनच राग येतो आणि मालविकाला. आता पार्वती आजीच्या डोळ्यात पाणी येते. तर आता आरोही तिला म्हणते की आजू अगं तू रडू नकोस. त्यावर आता आजी म्हणजे पार्वती आजी म्हणते की नाही ग बाळा. आता आरोही म्हणते की आजी तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि हे बघ अगं मी आईकडून प्रॉमिससुद्धा घेतलेला आहे, लवकरच बाबाला आय लव्ह यू असं सुद्धा म्हणणार आहे. आता मात्र हे ऐकल्यानंतर ह्या दोघींचा इतका जळफाट होतो, त्यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. त्यावर मात्र आता लगेच मालविकाला आठवते. मालविका म्हणते की म्हणजे रमाला हेच म्हणायचं होतं, रमा अक्षयला आय लव्ह यू म्हणणार होती आणि तेवढ्यात एक बाई तेथे आली आणि तिने रमाला मात्र अडवले. त्या बाईला बघून मात्र रमा एकदम डिस्टर्ब झाली. मीडियम ओल्डची ती वुमन होती. पार्वती आजी 10 वर्ष अगदी यंग झाल्यात ना, अगदी तशा सेम होती. अशी टिकली सुद्धा लावलेली होती. मग नक्की ती बाई कोण होती. आता पार्वती आजी सुद्धा हे सर्व ऐकते आणि म्हणते की ती बाई कोण होती जिने रमाला अडवले. आता इरावतीच्या लक्षात येते नक्की ती बाई कोण होती. आता पार्वती आजी म्हणते की रमा अक्षयला आय लव्ह यू न बोलता निघून गेली, मग नक्की ती बाई कोण होती बरं. आता पार्वती आजी विचारत पडते. आता इरावतीच्या तर लक्षात येते. तर पार्वती आजी आरोहीला म्हणते की जा तू कपडे वगैरे चेंज करून ये, बघ बाळा सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे, आता मात्र काळजी नको. पार्वती आजी बरोबर आता इरावती आणि मालविका या दोघींना टॉन्ट मारत असते. आरोही खुशून आत जाते. तर आता पार्वती आजी इरावती आणि मालविका दोघींजवळ येते. आता पार्वती आजी इरावतीला म्हणते की काय ग आज तुला टोमणे नाही मारायची वाटतं. इरावती हसते आणि म्हणते की अगं एक आई असून तू सुद्धा बारीकसं मला नाही ओळखत. हे बघ अगं जे काही व्हायचं असेल ते एकदाच होऊन जाऊन दे आणि रमा अक्षयला कायमचं वेगळं होऊन दे, अगं मग माझ्या आत्म्याला तरी शांती मिळेल. आणि पार्वती आजी म्हणते की अगं छान बरं वाटलं आणि तू सुद्धा रमा आणि अक्षयला एकत्र येण्याची वाट पाहते का. अगं इरावती काय हे सर्व, अगं सोडून दे त्या दोघांना. आता इरावती मुद्दा म्हणते की हे बघ अगं आई तुझी शपथ मी काहीच करणार नाही ग. त्यावर त्या मालविका म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात मॅम, तुम्ही आता काहीच करणार नाही असं म्हणतात आणि मग इतक्या खोट्या शब्द कशाला घेतात बरं. आता ही सर्व तुम्ही नाही करणार तर कोण करणार आहेत. आता पार्वती आजी तेथून आत जाते. तिला खूपच या दोघींचा राग येतो. आता मात्र इरावती हसत असते. जी भाजी आहे तर ती निवडायला घेते आणि त्या भाजीची अगदी शेंडा मात्र हातामध्ये घेते आणि त्याकडे बघत आता खूप असे हसते. इरावती म्हणते की अगं साईची आई संध्या, ती मार्केटमध्ये तू जी बाई बघितली होती ना, ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर ती साईची आई होती. जे काही करायचं असेल ते आता ती करणार, मी नाही. म्हणून आता इरावती खूपच खुश होते, कारण तिला आता काहीच करण्याची वेळ नसते. आता जे काही होणार आहे ते सगळं छान होणार आहे असे आता इरावतीला माहिती असते. त्यानंतर आता इकडे रमा मात्र साईंच्या हाताला धरते आणि साईंना मात्र गच्चीवर घेऊन येते. आता मात्र साई विचारतो की काय झालं, आपण आतमध्ये सुद्धा बोलू शकलो असतो. रमा म्हणते की नाही मला तुमच्याशी एकट्यात बोलायचं आहे. तर साई म्हणतो की अहो रमा तुमचं नेमकं काय सुरू आहे, नेमकं खरंच मला काही कळत नाही.
तुमचं नक्की काय सुरू असतं आणि आज सुद्धा मात्र तुम्ही इतक्या वेगळ्याच रिॲक्ट झालात, कारण तुम्हाला असं जसं माहितीच नव्हतं ती साडी तुम्हाला आईने दिली म्हणून. त्यावर आता लगेच रमा म्हणते की हो, मला त्याबद्दलच बोलायचं आहे. आणि हे बघा, गैरसमज झालेला आहे थोडा. आता मात्र लगेच तिथे माई येते आणि माई म्हणते की 1 मिनिट. आता डायरेक्ट रमा आणि साई माईकडे पाहत असतात. आता ही माई डायरेक्ट रमाला म्हणते की काय ग, आणि काय ग काय असतं, हाताला धरून बाहेर आणायचं. आणि साईला सुद्धा ओरडते की तू लगेच ती चुला चल म्हणाली आणि तू तर लगेच तिच्या मागे मागे चलला. आणि हे बघ अगं, जरा तो होणारा नवरा आहे तुझा याचा विचार कर, त्यामुळे जरा अगदी मानपानाने वाग. त्यावर आता रमा सॉरी म्हणते. साई लगेच म्हणतो की रमा तुम्ही का सॉरी म्हणता, आणि साई माईला शांत बसायला सांगतो. हे बघ माई, आमच्यामध्ये मैत्री आहे आणि त्या मैत्रीच्या नात्याने माझ्याशी बोलतात आणि त्या सुद्धा माझ्याशी असंच वागतात, त्यामुळे तू काही ओरडू नकोस. त्यावर आता माई म्हणते की अरे मग तू यापुढे तिला ती सवय बदलायला सांग बरं. आणि हे बघ चल, मी तुला शिकवते की नवऱ्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं, मी शिकवते तुला सगळं काही. आणि हे बघ, हे सगळं काही आहे तर ते 7 वर्षापूर्वी ठीक होतं. आणि हे बघ आता मात्र माझा मुलगा कोणीतरी आहे याचं जरा भान ठेव. त्यावर आता रमा म्हणते की अहो खरंच सॉरी, मला थोडं अर्जंट बोलायचं होतं म्हणून मी त्यांच्या हाताला धरले आणि त्यांना असे बाहेर घेऊन आले. त्यावर तर लगेच माई म्हणते की अगं तुझं इतकं महत्वाचं काम होते का, मग बोल ना. अगं मी कुठे काय म्हणते, बोल बरं. आणि तू जे काही तुला बोलायचं असेल ना ते बोलताना मात्र भान ठेव. तेव्हा आता साई म्हणतो की माई हे बघ, आता त्यांना कळाले, आता तुला काही इथे थांबायची गरज नाही, तू जा बरं. माई आता लगेच रागाने आत येते. त्यावर आता साई लगेच रमाला म्हणतो की हे बघा, त्या माईंचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका आणि बोला ना, तुम्हाला काय सांगायचे होते. आता रमा म्हणते की हे बघा साई, अहो जे काही मला बोलायचे होते तर खरंच जे बरोबर आहे की चूक आहे याबद्दल मला नाही माहिती. आणि हे बघा, हे जे काही आहे ते खूप लवकर होते, जास्त लवकरच होते आणि ते पण गैरसमजामुळे. आणि हे बघा, गैरसमजातून जर काही गोष्टी झाल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून मी तुम्हाला त्या अगोदर सांगते. आणि मला तुम्हाला त्यावर आता लगेच रमा इतकी घाई करत असते, नक्की पॉइंट तिला काय बोलायचं आहे तिला काही सुचत नसते. आता साई म्हणतो की रमा, अहो तुम्ही नेमकं काय बोलतात, खरंच मला काही कळत नाही, जरा स्पष्ट बोला. आणि हे बघा, आता मी माईला काय म्हटलो की आमच्यात मैत्री आहे, मग मित्राच्या हक्काने तुम्ही माझ्याशी बोलू शकतात. हे बघा, जे काही आहे ते जरा स्पष्टच बोला, उगाच आडेवेडे घेऊ नका, बोला बरं, सांगा मला. मात्र आता पुन्हा बोलायला जाणार तोच लगेच लाईट जाते. आता मात्र रमा आणि साई पाहतात लाईट तर गेलेली आहे. आता साई म्हणतो की हे बघा रमा, लाईट गेलेली आहे, दिवे गेलेत, चला बरं आतमध्ये. रमा म्हणते की नाही साई थांबा तुम्ही. साई म्हणतो की थांबा मी बघून येतो. तरी सुद्धा रमा म्हणते की नाही साई तुम्ही थांबा अगोदर. हे बघा, आता माझ्याकडे खूप वेळ कमी आहे, जे आपल्याला बोलायचं आहे ते आपण आता लगेच बोलून घेऊयात. आता मात्र साई लगेच दिवे म्हणजे लाईट का गेली असेल हे बघायला निघून जातो. रमाचा चेहरा तोंड मात्र आता इकडे असते आणि ती पाठमोरी उभी असते. तिला कथा कळतच नाही की साई तेथून निघून गेलेला आहे. तेव्हा आता रमा स्पष्ट बोलून जाते, हे बघा साई, मी जरी तुमच्याशी लग्न करायला होकार दिला असेल तर तो एक गैरसमज आहे. माझं फक्त आणि फक्त अक्षयवर प्रेम आहे आणि हे बघा, हे लग्न मी नाही करू शकत, त्यामुळे प्लीज तुम्ही लग्नासाठी नकार द्या आणि मला अक्षय बरोबर लग्न करण्याची परमिशन द्या. मी अक्षयशिवाय नाही राहू शकत, मला हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि साई तुम्ही का बोलत नाही म्हणून रमा मागे वळून पाहते तर तेथे साई नसतो. आता मात्र तेथे दुर्दैवीपणा तर अण्णा उभे असतात. आता मात्र अण्णा हे सर्व ऐकतात आणि आता ते रमावर खूपच रागवतात. रमा आता खूप घाबरते आणि पुढे येते. आता अण्णा मात्र एक अशी सनकणी कानामागे देण्यासाठी आता आपला हात वर उचलतात आणि रमा म्हणून ओरडतात. रमा आता खूप घाबरते. आता अण्णा इतके चिडलेले असतात, अण्णांचा हात आता वर उचललेला असतो. रमा त्या हाताकडे बघते आणि थरथर कापत असते. अण्णा म्हणतात की बास झालं रमा, यापुढे मला एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही. अगं रमा, तुला लाज कशी वाटत नाही, तू तर मला वचन दिले होते तू तिकडे जाऊन काही असं नाही करणार असे तुम्हाला म्हटली होती आणि तिकडे मात्र तू आरोहीसाठी गेली होती, हो की नाही. अण्णा आता इतकं अगदी रागवून हे सर्व बोलत असतात. त्यावर आता रमा म्हणते की अण्णा खरंच तिकडे जाताना मात्र माझ्या डोक्यामध्ये हे सर्व काहीही नव्हते आणि तिकडे गेल्यानंतर मला हे सर्व कळाले की खरंच माझं अक्षयवरच प्रेम आहे. तेव्हा आता रमा खूप ओरडतात की बास, त्या माणसाचं आता यापुढे नाव सुद्धा घ्यायचं नाही. आणि हे बघ अगं रमा, तू माझा किती मोठा विश्वासघात केलास. अगं 7 वर्ष झाले तोपर्यंत साई तुझी साथ देतो, तुझ्यासाठी झुरतो, तो तुझी रात्रंदिवस तो वाट पाहतो, तेव्हा तू लग्नाला तयार होशील. 7 वर्ष. त्यावर आता रमा स्पष्ट सांगते की अण्णा हे बघा, माझं साईवर प्रेम नाही
आता अण्णा इतके भडकतात आणि म्हणतात की त्या नालायक माणसावर तुझं प्रेम आहे का, आणि मी तुला शेवटचं सांगून ठेवतो, त्या माणसाचं या घरात पुन्हा नाव सुद्धा घ्यायचं नाही. आणि रमाच्या हाताला धरून अण्णा रागाने तिला आत घेऊन येतात. रमाचा नाईलाज असतो. शेवटी आता तिला काही नक्की काय करू तेच काही कळत नाही. त्यानंतर आता इकडे माई खूप दमली असेल प्रवासाने, म्हणून साई तिचे पाय चेपत असतो. आता मात्र तो माईला म्हणतो की खरंच माझी माई खूप दमली असेल, खूप दगदग झाली असेल. माईला खूप छान वाटत असतं. अगदी डोकं डोळे बंद करून निवांत पडलेली असते आणि इतकं छान असे हसत असते. माई खोशून म्हणते की अरे साई, मी इतकी खुश आहे काय सांगू, तुझा आणि रमाचा संसार आता सुरू होणार. आता मात्र जी काही संकट होती ती सगळी दूर झालीत आणि आता दोघं अगदी तुम्ही आनंदाने एकत्र येणार, तुमचं लग्न होणार, माझं स्वप्न पूर्ण होणार. आणि हे बघ, अरे तुला काय सांगू, अरे रमाच्या अंगावर जी साडी होती ती साडी मी दिलेली होती आणि ती साडी जेव्हा मी पाहिली तेव्हा मात्र माझा जीव अगदी माझा भांड्यात पडला होता. आणि खरंच त्या पोट्टीने आपल्याला खूप त्रास दिला. म्हणजे नाही नाही म्हणता तिने 7 वर्ष तुला थांबवलं. आणि मी तुला सांगून ठेवते, तू कान उघडे ठेव आणि ऐक, सारखं सारखं तू तिच्या मागे रमा रमा करत जाऊ नको, नाहीतर ती अगदी शेफारून जाईल. आता साई मात्र माईकडे पाहत असतो. त्याला माईच्या बोलण्याचं हसू येते. बघ, अरे तू तिला जास्त लाड द्यायचा नाही, ती तुझ्या मागे पळाली पाहिजे. तू तिच्या सारखं सारखं मागे फिरू नकोस आणि जास्त लाडावून ठेवू नकोस. त्यावर आता लगेच साई म्हणतो की माई, झाले का तुझे बोलून, आणि हे बघ मी तुला सांगतो, मला कधीही कुणावर नाही ओरडता येत आणि तुला तर हे सर्व माहिती आहे. मी कधीही कुणावर नाही ओरडू शकत आणि त्यांच्यावर तर नाहीच नाही, मी कधीही कुणावर नाही ओरडू शकत आणि त्यांना तर मी कधीही नाही दुखावू शकत. आणि हे बघ माई, मी 7 वर्ष त्यांच्यासाठी का थांबलो, कारण माझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून मी त्यांची वाट बघत थांबलो. आणि खरंच मी त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करतो आणि मला तर असं वाटतं, आणि हे बघ अगं माई, मला असं वाटतं की माझं हे प्रेम काहीच नाही, त्यांना मात्र जगातील सगळी ही सुख मिळायला पाहिजे. आता अण्णा मात्र रमाला येथे घेऊन येतात. रमा आणि अण्णा आता साईचं हे बोलणं ऐकत असतात. आणि हे बघ माई, मला माहिती आहे की तुला असं वाटतं की त्यांनी मला लग्नासाठी 7 वर्ष थांबवलं, परंतु हे बघ अगं माई, तू माझ्या दृष्टीने पाहशील तर रमामध्ये एकता आदर्श स्त्री तुला दिसेल. आणि हे बघ माई, अगं गेल्या 7 वर्षात त्यांच्याकडून मला हे शिकायला मिळाले की त्याग कशाला म्हणतात, की स्वतःच्या सुखासाठी त्या कधीही अगदी विचार करत नाही. स्वतःच्या सुखाचा विचार न करता दुसऱ्याच्या सुखाचा विचार कसा करायचा आणि त्यातच जगण्याला कसा आनंद आहे हे मी त्यांच्याकडून शिकत आलो. आणि हे बघ अगं माई, त्यांच्यामध्ये जो खरेपणा आहे ना, तर त्या खरेपणावर मी तेव्हा सुद्धा प्रेम करत होतो आणि आता सुद्धा खूप खूप प्रेम करतोय. आता अण्णा हे जे साईंचं बोलणं आहे तर ते ऐकून रमाकडे पाहतात. रमाचे डोळे आता भरून येतात. रमासुद्धा आता अण्णाकडे पाहते. आता मात्र साई असं जे काही बोलत आहे ते बघून अण्णा आता खुश होतात. इतकं साईचं रमावर प्रेम आहे हे आता अण्णांच्या आणखीनच लक्षात येते. साई पुढे म्हणतो की हे बघ माई, त्यांच्या ह्या खरेपणावर मी आता सुद्धा प्रेम करत राहील आणि यापुढे सुद्धा करत राहील. आता हे सर्व ऐकून मात्र अण्णा रमाला म्हणतात की पाहिलंस का रमा, साई तुझ्यावर किती प्रेम करतो. रमा मात्र आपल्या डोळ्यातील पाणी पुसले. अण्णा रमाला म्हणतात की 7 वर्ष झालीत, आता मात्र साई तुझ्यासाठी झुरतोय. आणि रमा 7 वर्ष कशाला म्हणतात हे तुला माहिती आहे का. आणि हे बघ रमा, तू जर जेवली नसेल तर साई तुझ्यासाठी जेवायला सुद्धा थांबायचा, अगदी तुझी वाट बघत. आता ही सर्व ऐकून रमा अण्णांकडे डोळे भरून पाहत असते. साई आणि माईंच्या गप्पा सुरू असतात. हे बघ रमा, तुझ्या आणि अक्षयच्या मध्ये त्याला कधीच यायचं नव्हतं आणि तो मात्र तुला कधीही वेडावाकडं नाही बोलला. हे बघ, या साडीमुळे आणि ह्या चुड्यामुळे खूप मोठा गैरसमज झालेला आहे, कारण त्या बिचाऱ्याला असं वाटलं की आता तो साडी नेसली आणि तो चुडा हातामध्ये भरला म्हणजे तू नक्की लग्नाला तयार आहे, म्हणून तो इतका खुश होऊन गेला. आणि हे फक्त त्या बिचारीने सुद्धा अगदी त्याला इतका आनंद दिला, त्याचा आनंद तो गगनात मावेनासा होता, इतका चेहरा त्याचा आनंदी दिसत होता. आणि असो हे बघ, आता मात्र शेवटी तू त्याला नाकारलंस तर मला नाही वाटत की तो कधी कुणाशी लग्न करू शकेल किंवा तसा विचार सुद्धा करू शकेल. आता रमा सुद्धा खूप रडत असते, कारण तिचं फक्त आणि फक्त अक्षयवर प्रेम असते आणि आता साईचं तिच्यावर इतकं प्रेम आहे. साई आता इतकी काळजी घेतो, मग साईनं सुद्धा आता कसं दुखवायचं हेच तिला काही कळत नाही. ती फक्त आणि फक्त रडत असते. त्यावर आता अण्णा हे रमाला म्हणतात की हे बघ, अजून सुद्धा तू त्याला ढावलून अक्षयकडे जाण्याचा निर्णय जरी घेतला असेल तरी सुद्धा
साई खूप मोठ्या मनाचा आहे, तो तुला अगदी मोठ्या मनाने हसून मात्र अगदी अक्षयकडे जाण्याची परवानगी देईल, ते पण काही न बोलता. आता रमा फक्त रडत आता अण्णांचंही बोलणं ऐकत असते. आणि हे बघ अगं, तुझा हा इतका मोठा निर्णय आहे, तो निर्णय ऐकल्यानंतर त्याच्या त्या मनावर किती मोठा घाव बसेल नाही तुला. आणि जर तू आत्ता त्याला नाकारलास आणि खरं सांगायचं तर त्याचा प्रेमावरचा विश्वासच उडून जाईल, आतमधून तो पूर्ण तुटून जाईल, कोलमडून जाईल. पण तरी सुद्धा तो कधीही तुला ते दाखवणार नाही. साई मात्र आता छान असे आपल्या माईचे पाय चेपत चेपत छान गप्पा करत असतो. इतक्या दिवसातून मायलेकांची भेट झालेली असते. अण्णा मात्र साईच्या प्रेमाबद्दल रमाला समजवतात. आता रमाला खूप रडू येत असते की नक्की काय करू. आता अण्णा मात्र रमासमोर हात जोडतात आणि म्हणतात की पुन्हा पुन्हा मी तुझ्यासमोर हात जोडतो आणि तुला विनंती करतो, एकदा या म्हाताऱ्याचं ऐक प्लीज. तेव्हा आता रमा अण्णांचे हात धरते आणि ती अण्णांना रडतच म्हणते की मी अक्षयला विसरेल. आता हे ऐकल्यानंतर अण्णांना आनंद होतो. अण्णा म्हणतात की काय बोलते खरंच रमा. रमा म्हणते की हो मी अक्षयला विसरेल. आणि आता मात्र अण्णा खुश होत रमाच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तिला आशीर्वाद देतात. आता रमा खूप रडत असते आणि मनामध्ये आता ती साईकडे आणि माईंकडे बघते आणि आता म्हणते शेवटचा निर्णय तर मला घ्यावा लागेल आणि तो निर्णय मला अक्षयला सांगावा लागेल. म्हणून ती आपल्या डोळ्यातील आता पाणी पुसते. त्यानंतर आता इकडे बिचारा अक्षय मात्र रमा केव्हा येते तिची वाटच पाहत असतो. आता त्या आजीने दिलेली ती पांडुरंगाची मूर्ती आणि तो गजरा आता तो टेबलवर ठेवतो. त्यावर आता अक्षयला सारखं तेथे जे काही ट्रॅफिकमध्ये असताना रमा त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. रमा खूप ओरडत म्हणते की मिस्टर अक्षय मुकादम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. याची कायम त्याला आठवण होत असते. तो त्याचाच विचार करत असतो की नक्की आजी जे काही म्हणत होत्या ते खरं होईल का. आपली रमा आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, आता तिला काहीतरी प्रेमाची कबुली द्यायची आहे का, खरंच असे होईल का याचा विचार करत असतो. म्हणजे रमाला नक्की मला काहीतरी तिच्या मनातील सांगायचं होतं का, तिला मला आय लव्ह यू म्हणायचं होतं का, परंतु ती मला असं का म्हणाली नाही. म्हणून अक्षय आता डोक्याला हात लावतो आणि विचारत असतो. आणि परत त्याचं दुसरं मन त्याला म्हणत असते की जाऊन दे, आपण कशाला इतका तिचा विचार करायचा. शेवटी 7 वर्ष होऊन गेलीत, आता एकमेकांपासून दूर राहायचं, एकमेकांवर अवलंबून राहायचं नाही हे ठरवलेलं आहे ना, मग कशाला तिचा इतका विचार करायचा. आणि हे बघ ती तर अशी निघून का गेली असेल, ती जर परत आली तर बरं होईल, जेणेकरून माझी ही अस्वस्थता दूर तरी होईल. आणि खरंच मला सुद्धा अगदी ऐकण्याची इच्छा आहे, नक्की तिला काय म्हणायचं होतं. म्हणून तो आता आपल्या मध्ये म्हणजे आपल्याला आरशामध्ये पाहत असतो. आता तो विण वगैरे काढतो आणि आपलं इतकं पोट नाही आलेले, म्हणजे ते 7 वर्ष जे काही अक्षय होता अगदीच तसंच आहे. माझी दाढी आता थोडीशी वाढलेली आहे, परंतु डोक्यावरचा केस अजूनपर्यंत एक नाही पिकलेला. आता मात्र तो स्वतःला आरशामध्ये बघून स्वतःची स्तुती करत असतो. आणि आरोही मात्र अगदी दरवाजातून डोकावून हे सर्व पाहत असते. आणि माझ्या डोक्याचा एक सुद्धा केस अजूनपर्यंत पिकलेला नाही, गळालेला सुद्धा नाही. आणि डोक्याची हेअरस्टाईल मात्र माझा USP आहे. आणि रमाला सुद्धा माझे केस खूप आवडायचे. आता आरोही सर्व ऐकते आणि विचार करते की बाबाला काय झालं असेल, तो असं का वागत असेल. मला असं वाटलं होतं की आता आईने त्याला आय लव्ह यू म्हटल्यानंतर तो खुश असेल. अक्षय मात्र स्वतःची स्तुती करत म्हणतो की हो मी अजूनपर्यंत तरुण दिसतोय, जरीही मला चष्मा लागलेला असेल पण अजून सुद्धा मी हँडसम आहे. बहुतेक तिच्या मनामध्ये आधीचा अक्षय आणि आत्ताचा अक्षय काहीतरी झालं असेल, म्हणूनच तिला मला आय लव्ह यू म्हणायचं असेल. आता हे सर्व ऐकून आरोहीच्या लक्षात येते की आई अजूनपर्यंत बाबाला आय लव्ह यू नाही म्हणाली. म्हणून आता आरोही तेथून धावतच निघून जाते. आणि आता मात्र ती मंगला मावशी आणि पंकज काकाच्या रूममध्ये येते. आता पंकज काका आणि मंगला मावशी, आता मंगला मावशी ही आरोहीच्या केसाला मालिश करत असते आणि पंकज काका मात्र हे मंगला मावशींच्या. आता पंकज काका गाणं गुणगुणत असतात की नातीच्या डोक्यावर आजीचा हात आणि आजीच्या डोक्यावर मात्र पंकजचा हात, प्रेमाचा हात. टेन्शन गेले दूर, आता काम सुद्धा चालू झाले आणि चला आता पटकन जाऊन झोपा, झाली तेल मालिश, असे गाण्यामध्ये तो म्हणत असतो. आता आरोही बिचारी विचारत असतात, तिला आपल्या आई बाबांचं टेन्शन असते, ती मात्र काही बोलत नाही. झाली प्रेम मालिश, झाली प्रेम मालिश असे आता पंकज काका म्हणतात, परंतु आरोही शांत असते. हे बघून आता मंगला मावशी आरोहीला विचारते की आरोही, आता मात्र मंगला मावशी आरोहीला विचारते, अगं बाळा काय झाले, तू काय इतकी शांत बसली. अगं छानपैकी मी तुझी तेल मालिश करून दिलेली आहे, मग काय झालं. अगं बाळा सांग ना काय झाले. त्यावर त्या लगेच आरोही सांगायला सुरुवात करते की मावशी हे बघा, बाबाने मात्र आईला आय लव्ह यू म्हटलं, परंतु आईने मात्र अजूनपर्यंत बाबाला आय लव्ह यू म्हटलेलं नाही.
त्यावर आता लगेच हे ऐकून पंकज काका मंगला मावशीला हळूच म्हणतात की बाबा म्हणाला बाटलीची कमाल, तर मंगला मावशी म्हणते की अहो मग परत करा. बाटलीची कमाल एकदा झाली तर मात्र आता ते दोघांमध्ये मुरेल रमा आणि अक्षयच्या प्रेमाचा मुरंबा. त्या दोघांना खूप हसायला येते. तर आता आरोही त्यांना विचारते की काय झाले, तुम्ही दोघं असं का हसतात बरं. त्यावर आता पंकज काका म्हणतात की अगं हे बघ, बाबा असे म्हणाले की त्या दिवशी मात्र मी आता जादूचं सरबत मात्र दिले होते बाबाला. त्यावर आता आरोही विचारते की काय जादूचे सरबत. आता मात्र आरोही म्हणते की हे बघ, अरे बाबा पंकज बाबा तू एक काम कर, ज्या दिवशी मात्र तू ते सरबत बाबाला दिले होते मॅजिक सरबत, ते मात्र आता आईला सुद्धा दे, म्हणजे ती नक्की बाबाला आय लव्ह यू म्हणणार. त्यावर आता मंगला मावशी आणि पंकज काका खुश होतात. आता पंकज काका म्हणतात की हे बघ आरोही, मी तुला आज प्रॉमिस करतो आई नक्की बाबाला आय लव्ह यू म्हणणार. काही झाले तरी आज मात्र मी आईला ते जादूचं सरबत पाजणार म्हणजे पाजणारच. आता आरोही म्हणते की प्रॉमिस. आता पंकज काका म्हणतो की प्रॉमिस, आणि हे बघ हे आपल्या तिघांमध्ये असेल, बाकी तू कुणालाही सांगायचं नाही. त्यावर आता आरोही म्हणते की नाही, मी काहीच कुणाला नाही कळून देणार. म्हणून पंकज काका आरोहीला झोपायला सांगतात. तर आरोही त्यांना बाय आणि गुड नाईट करते. आता मात्र ती गेल्यानंतर पंकज काका म्हणतात की अगं मंगले, या पोरीसाठी तरी रमा आणि अक्षय या दोघांनी एकत्र यायला हवे. आता मला लगेच मंगला मावशी म्हणते अहो खरंच मला खूप भीती वाटते ते दोघं एकत्र येतील किंवा नाही. आता लगेच ही मालविका ते दोघांचं बोलणं चोरून ऐकत असते. आता मंगला मावशी विचारते की अहो मला खरंच खूप भीती वाटते, काही गोंधळ तर होणार नाही ना. पंकज काका म्हणतात की हे बघ मंगले, ते मी अक्षय रावांबरोबर केलेलं आहे तर तेच मी रमाबरोबर करतो. आता ही मालविका ऐकते. मालविका लगेच आता तोंडाला हात लावते. आता मात्र मी रमाला ट्रिक करून म्हणजे पूर्णपणे कबूल करतो. आता कशी तिला दारू पाजतो आणि शेवटी तिचा मनातील प्रेम आता ओठावर आणतो. आणि इकडे मात्र रमा खूप रडत असते आणि मालविकाने मात्र हे सर्व ऐकलेलं असतं आणि तिकडे अक्षय रमाची वाट पाहत असतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र रमा ही खरंच अगदी नशेमध्ये असते. पंकज काकांनी तिला दारू पाजलेली असते आणि ती मात्र आता सीपीवर बसून आलेली असते आणि आता मात्र ती लगेच इतकी नशेमध्ये असते आणि म्हणते की ए मिरचीच्या ठेच्या बाहेर ये. अक्षय आणि आरोही घरातून सगळेजण बाहेर येतात. आता मात्र रमा मात्र जेथे बसलेली असते आता त्याच्यात मध्ये ती अक्षयला बसवते. आरोहीला खूपच आनंद होतो. आरोही आनंदाने उड्या मारत टाळ्या वाजवत असते. आता लगेच अक्षय मात्र त्यामध्ये सुद्धा बसतो. आता दोघेही पुन्हा त्या नांगीमध्ये बसून वर जातात आणि आता मात्र रमा ही त्याच्या अंगावर फुलं फेकते आणि त्याला आय लव्ह यू म्हणून प्रपोज करते. अक्षय मुकदम आय लव्ह यू म्हणून प्रपोज करून त्याचा आता छान असा किस घेते. आता आरोही मात्र खूप टाळ्या वाजवते आणि दोघेही आता एकमेकांच्या मिठीत असतात. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.